मगाशी आहे ना आम्ही वजन चेक केलं बरं का. आणि माझं वजन चेक करायच्या वेळेस आहे ना मावशीला कॅमेरा पकडायला दिला होता. मावशीची 15वी झाली. नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आता मी पप्पाला आहे ना सोडवायला गेलो होतो आणि येताना काय विषय झाला माहिती का. अचानकच गाडीतून माझ्या पेट्रोल ना खाली लीक व्हायला लागलं. अचानक मला इकडं बाटली गावाना काहीच गावाना. म्हणलं आता हाय तेवढं पण टॅकीतलं पेट्रोल जर लीक झालं तर घरीपर्यंत यायचं कसं. नशीब माझा मित्र गावला. मग तिथून मला त्याने गाडी चालू करून दिली. मग चॉकवरती गाडीच आणली कशी बशी इथवर. लय बेकार परिस्थिती झाली माहिती. तुम्हाला धावतो चॉक चालू केला ना पेट्रोल लीक व्हायचं. मग मी काय केलं, चावी बंद केली आणि जेवढं कार्बोरेटरमध्ये पेट्रोल होतं ना तेवढंच गाडी घरी आणली. त्याच्यात बी गाडी थांबना आणि ते डार 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 करायची. कसं गळतंय धावतो तुम्हाला. जोच्या लाईनी केले नाश्त्याला शिळ्या चपातीचं तुकडं तिखट टाकते का वाटाणा. आईने वाटाणा टाकलाय तुकड्यात. हाय वाटाणा तोवर टाकायचा आहे का नाही. शेंगदाणा टाकते पण शेंगदाणाच नाही. नुसतं टाकलं तरी चाललं असतं. बिना शेंगदाण्याचं बी चांगलं लागलं असतं. जेवता ताटावरून उठून गेली. इकडं खारी टोचची पण गाडी आली आणि रियांश आवाज दे. रियांश आवाज दे. मम्मीला म्हणा केक घे केक घे केक. हा एक माप झालं नाही, 2 माप. थोडं टाका आता. थोडं म्हणजे 2 मापाला तेवढं टाकते तुम्ही. दरे आई थोडं टाका दर. दरा किती द्यायची. गाडीची चावी अशी मागं फिरवली ना हे चॉक खाली होता ना तर अख्खं पेट्रोल सांडलं होतं. मी मग काय केलं होतं, डायरेक्ट अशी चावी वर ठेवली आणि जेवढं कार्बोरेटरमध्ये पेट्रोल ना तेवढाच घरी आलो. आता नाही गळत, वाचलं. कार्बोरेटरमध्ये जरा घाण झालेली. गाडी आता सर्व्हिसिंगलाच आलेली. पण एवढं पेट्रोल जवळजवळ 1 बाटली पेट्रोल खाली सांडलं. तर मित्रांनो, बारक्याच्या मम्मीने इथं नळी जोडली आणि तिथं वावरात न्यायची आहे नळी. कारण का त्यांनी पाणी बंद केले. हे बारके बारके तुकडे आणलेत. जाईन का तुमच्या वावरात. आणि इकडं आत्या जोडते पाईप. जोडतेत का पाईप नाही ना, धरायला लागते. कस काय माणसंच गुतून पडते तिथं. नळी कुठे आहे. आत्यापासून तर ह्या बागेतून असं खाली न्यायचे आणि इकडं न्यायचे. हरभऱ्याच्या वावरात न्यायचे आणि तिकडं कोथिंबीर आहे ती भिजवायची. बारक्याची आजी सकाळी भिजवत होती पण त्यांनी बंद करून टाकलं. दुसऱ्याला पाणी दिलं. नुसतं पाणी खेळाय पाहिजे लगेच लागला पाणी खेळाय. सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे पाणी न्यायचं खाली. ए खाली सोड खाली सोड रेंज खाली सोड. डोळ्याला तर पाणी नाही, नुसतं राव 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 लावले. बहीण घरी आली पण घरी कुठंच नाही. कुठे गेली आकांक्षा. रियांश तर लय रडतोय आता. आत्याच्या घरी होती आकांक्षा आणि रियांश सुटते त्यांच्या घरी. ए त्याला घे ना. आईने नवीनच भाजी आणली कुठून. या भाजीचं मला नाव कमेंट करून सांगा. जस्ट आजच्यालाच आणलेली आणि ती कुणी दिली माहिती का. बारक्याच्या मम्मीने दिलेली आहे. कालच्याला मामाच्या इथून आणलेली. कमेंट करून मला नक्की सांगा बागीचं नाव काय. जवळून जाऊ का. हां कमेंट करून मला नक्की सांगा. नेले बारक्याच्या मम्मीने वावरात नेलेली जोडून. इतकी पाईप लागलेत का नाही, 4-5 पाईप लागल्यात. आमचं एक अखंड बागेत असल्यामुळे काही नाही वाटलं. घरातले 4-5 पाईप लागले. ए चले आकांक्षा. आकांक्षा बसली रियांश पाशी. बहीण आली. त्याला पारचे सावकाश त्याला घेऊन आली पार. मला तिकडं काय काम आहे काय माहिती. काय ग पाणी वय आणि पाणी चालू होतं की इथं बंद झालं वय. तुला आणलंय रडायला लागलं. त्याला खेळायचंय तिथं पाणी रियान पशी. इकडे रियान चल. दगडी हाणाय. ए मला नको हाणू बाबा. तगदी दिलं दगडी हाणते. घुसला का. ए बघे त्याच्या चपलीत काटा असेल. हे खालून बघ. ओ शपथ हाय हाय सराट आहे बारकाय. एवढीचा छोटा काटा आहे तो. एवढीचा काय नाही होत. हाताला बी काय नाही होत. पाणी खेळायचं जागा रे तू. म्हणलं लय दमत पडलो होतो मी. रिया तर पार पिंगाळली. तर मित्रांनो, मी नाही निघालोय वावरात. सकाळी मोटर चालू केली होती बंद करायला. एकटाच जाणार होतो पण उद्या वाल तोडायची आई म्हणली. थोडी वाल तोडाय आली का बघायची.
त्याच्यामुळे नाही तर मी गेलो असतं मोटर बंद करून घरी आलो असतो. मग मी फायनली वावरात पोचले आणि झाडांना पण चालू पाणी, नाहीतर काय काय लाईट जाते. एक गोष्ट माहिती का, उद्यापासून 12ची लाईट चालू आणि 12 ते 8 रातच्या. इलेक्शन संपलं, लाईट पण संपली. सकाळची लाईट लय भारी होती. आज चलो आहे ना, आज चलो सगळे शेतकरी लोक भिजवायला आली होती. रातपाळी चालू झाली म्हणलं. मित्रांनो मी नाही निघाले आता घरी. लाईट जाणार आहे 6 वाजता आणि लसणाला जेव्हा राख टाकली होती तेव्हा मागच्या ब्लॉगमध्ये त्यापर्यंत गेलोच नाही आम्ही. आता लसणाला पण याडा द्यायचा. A few moments later. मित्रांनो मी त्या दिवशी आईने साप बघितला होता ना, नाक त्याची कुसली कातीन. आयुष्यपत एवढा असला झाड आहे. हा त्या पलीकडे नव्हता बाई चालला, कसली कातीन आहे म्हणजे साप एवढ्यात कुठं तरी. कसला जाड कातीन नसते हो, म्हणूनच तो दम्मानी चालला होता, कातणीवर आला होता म्हणल्यावर. असला हळूहळू चालला होता ना मित्रांनो. तो त्याला टप्पूत मारला असता, पण नागाच्या नादी नाही लागायचं कधी. मावशी जिथं पोचलंय आणि मावशीने लावलाय मला बेलर भरायला. मावशी आत गेल्या पोल्ट्री. नाही तर वजन काटा पण आहे, वजन काटा चालू करू आणि आपलं वजन करू. झालं 0. किती आहे? 440. 40 किलो वजन आहे माझं. केलंय वजन आता. आईचं किती आहे? अयो 52. नाही हम हल्लो काय हल्लो नको. हा 52चे. मग अशी आहे ना आम्ही वजन चेक केलं बरं का. आणि माझं वजन चेक करायच्या वेळेस आहे ना मावशीला कॅमेरा पकडायला दिला होता. मावशीची 15वी झाली तरी मावशीला कॅमेरामध्ये शूटिंग काढतो होती. आईने माझी शूटिंग काढली. आईला कधी कमी नाही समजायचं आहे का नाही. आमची आई एवढी कमी शिकली पण आमची आई मोबाईल चालवते म्हणल्यावर लय मोठी गोष्ट आहे. मावशीने रानात आणलं होतं कुरकुऱ्याचा पुडा. मस्तपैकी एन्जॉय चालू आहे. आपलं एव लसूण आणि पलीकडे मावशीचं कसलं बारीक आहे तिकडे. आपला कसा आहे तर जाड आणि मावशीने ना एवढा कोपरा आहे ना भिजावला नाही. तर मित्रांनो आपल्याला मावशीने दिलाय कुबू. भांडू घेतलाय. ह्याच्यात लपवलं होता म्हणजे त्याच्यात 2-3 आहे. मस्त हरभरा आहे अजून हिरवं करायचं. लगेच येतो का तू काढायला. कसा आहे कुबू मस्तपैकी. आणि असला फ्रेश कुबू आहे का नाही, पाणीदार. आता बी असं भारी वाटतंय का नाही. आणि बिना औषधाचं आहे बरं का. A few moments later. तर मित्रांनो मी नाही घरी पोचले. घरी आल्या लगेच चकाटा घेतलाय. आता शेवग्याच्या शेंगा पाडायच्या सांबार करायला. लय वरती शेंगा आहे. लिंबाला लागत आहे. हे 2 काढू नाही. हा पड. दोन शेंगा पाडल्या होत्या त्यातली एकच शेंग सापडली. मी काय पाडण्याच्या नादात एवढं लक्ष नाही दिसलं, फक्त एकच शेंग लक्षात राहिली होती. आई इकडं परत शेंगा पाडायचा प्रयत्न करते. एक शेंग तरी पाहिजे ना अजून एक. घोसावळी पण कसली टम फुगले तिथं. मित्रांनो त्या झाडावर पडली दिसली काय की त्या टणटणीच्या झाडावरती. असं गोल येड्यावर जाऊन परत मग इथून शेंग घ्यायला लागेल. फायनली म्हणून शेंग घेतली आपण. एकच पडली होती ना गाय, एकच पडली होती. पाडायच्या नादात एवढं लक्ष नाही राहत कुठं पडली कुठं नाही. असं हे आमच्या शेवग्याचं झाड आहे ना, हे शेवग्याच्या झाडाला पण आहे ना जवळजवळ 20-25 वर्ष झालं असतं. कारण काय ना, भाऊ जेव्हा 5वीला होता ना तेव्हा लावलं होतं आणि आता भाऊ झालाय 26-27 वर्षाचा. ती जाडी शेंग पाडायचा प्रयत्न करते. थोडं मार. हा मार मार मार. लय मोठी झाली ती, वाया जाईन. हा उचल वर. अय्यो तशी एवढी शेंग घेत होती ना, ती नेमकी डोळ्याकडे आली होती. नशीब खाली तर डोळे तर शिरले असते. किती पाडले? नाही म्हणता 4 शेंगा पाडले. तर मित्रांनो आजच्याला जेवायला केलं इडली सांबर. आई इकडे इडल्या काढते, पप्पा इकडं जेवून पण इडल्या खायला बसला. कशी झाली इडली? तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.